नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने डोंबिवलीमधील वैष्णव हरिभक्त परायण संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकास कार्याचे तसेच सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. 180 कोटी रुपयाच्या निधीतून क्रीडा संकुलाचा टप्पा क्रमांक 1 चे विकास कामे करण्यात येणार असून 15 कोटी रुपयांच्या निधीतून सावित्रीबाई फुले नाट्यगृहांच्या पहिल्या टप्प्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या खेळात प्रेरणादायी मेमोरियलच्या कामाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की आज या ठिकाणी मल्टीपर्पज, मल्टीलेवल व वर्टिकल असे या देशात सर्वप्रथम सर्व प्रकारचे गेम आणि स्पोर्ट्स या ठिकाणी होतील. कल्याण डोंबिवलीमधील सर्व खेळाडूंना या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळेल, जेणेकरून येथे प्रॅक्टिस करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील. अशा प्रकारचे हे वर्टिकल इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम या ठिकाणी झालेले आहे. त्याचबरोबर राष्ट्रभक्ती जागृत करणारे वॉर मेमोरियल या ठिकाणी झालेले आहे. देशासाठी लढणाऱ्या जवानांची आठवण आपल्या मनात निरंतर राहण्यासाठी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे वॉर मेमोरियल या ठिकाणी होणार आहे. हे पाहून आपल्या सगळ्यांना एक प्रकारची ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. हे सर्व डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झाले आहे. या ठिकाणी अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे आजचा हा प्रकल्प एक प्रकारे कल्याण डोंबिवलीच्या विकासामध्ये मानाचा तुरा रोवला जाईल. अशा प्रकारे प्रकल्प या ठिकाणी राबविण्यात येत आहे. अंबरनाथमध्ये सुद्धा अतिशय अप्रतिम नाट्यगृह तयार झाले आहे. या छोट्याशा शहरांमध्ये शूटिंग रेंज, स्विमिंग पूल, ऑडिटोरियम अशा प्रकारचे प्रकल्प साकार झाले. यासाठी एक विजन असणारा लोकप्रतिनिधी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले आहे. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार करतो आणि भविष्यातही या कल्याण डोंबिवलीमध्ये कोणत्याही प्रकल्पाला निधी कमी पडून देणार नाही अशा प्रकारचे आश्वासन देतो. सुरुवातीला त्यांनी माझ्या नावावर निवडणूक लढवली, परंतु 2014ला स्वबळावर स्वतःच्या कामांच्या जोरावर निवडणूक लढून व स्वतःला सिद्ध केले, स्वतःची ओळख निर्माण केली आणि खासदार म्हणून त्यांनी इथे कामे केली. त्यामुळे मला स्वतःला त्या ठिकाणी प्रचार करण्यास यावं लागलं नाही. अशा प्रकारे विजनरी लीडर म्हणून त्यांनी कामे केली. शहराच्या गरजा आणि अडचणी यांचा त्यांनी चांगला अभ्यास केला. त्यामुळे अशा प्रकारचे काम होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले. अशा प्रकारे खासदार श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदन करत त्यांचे आभार मानले. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा जयघोष केला. अनेक विकासाचे प्रकल्प आणले, परंतु आज या ठिकाणी मल्टीपर्पज, मल्टी लेवल आणि वर्टिकल इंडोर स्टेडियम पहिल्यांदा मला वाटतं देशातलं पहिलं स्टेडियम होऊ शकतं की पूर्णपणे सर्व गेम स्पोर्ट्स या ठिकाणी होतील आणि सर्व या डोंबिवली कल्याणमधल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळेल. त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट जे आहे त्यांना त्या ठिकाणी जो काही प्लॅटफॉर्म लागतो तो देण्याचं काम या ठिकाणी आणि यातून चांगले खेळाडू अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तयार होतील अशा प्रकारचं हे व्हर्टिकल इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागृत करणारं वॉर मेमोरियल या ठिकाणी झालेलं आहे आणि ते देखील अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे आणि देशासाठी लढणाऱ्या जवानांची एक ओळख, आठवण चिरंतर राहिली पाहिजे यासाठी वॉर मेमोरियल देखील आपण जर पाहिलं तर एक तुम्हाला देखील सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल. ते अतिशय उत्तम नमुना त्या ठिकाणी ज्यांनी कोणी केलेला आहे खासदारांच्या संकल्पनेतून ही कामं जी झाली. सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं नूतनीकरण तेही आवश्यक होतं आणि यापूर्वी देखील अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत. काँक्रीटचे रोड झालेले आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे. या ठिकाणी अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे हे आजचा प्रकल्प एक खऱ्या अर्थाने या काय म्हणतो आपण कल्याण डोंबिवलीच्या तुरा काय मानाचा तुरा हा खोला जाईल अशा प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी केलेत. अंबरनाथमध्ये पण आपण पाहिलं परवा गेल्या 8-10 दिवसापूर्वी एक अतिशय अप्रतिम असं नाट्यगृह झालं. त्या छोट्या शहरामध्ये एवढे मोठे मोठे शूटिंग रेंज पासून
स्विमिंग पूल पासून ऑडिटोरियम पासून कितीतरी प्रकल्प, यासाठी एक विजन असलेला लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांनी काम केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यात देखील जी जी कामं या कल्याण डोंबिवलीमध्ये किंबहुना कल्याण लोकसभेमध्ये आवश्यक आहेत, या सर्व प्रकल्पांना कधी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था नक्की केली नंतर त्यांनी स्वतः ओळख निर्माण केली. 2014ला त्यांचं राजकारणामध्ये पाऊल होतं पहिलं, परंतु त्यानंतर त्यांनी कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली, प्रकल्पाच्या जोरावर ओळख निर्माण केली आणि खासदार म्हणून आता मला तर इकडे प्रचार करायला यावं लागलं नाही. यावरून एक विजनरी लीडर, विजनरी खासदार म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी सगळ्या शहराची नस ओळखलेली आहे. शहराला काय आवश्यक आहे, शहराच्या गरजा काय, हे पाहून काम केलं तर नक्कीच अशा प्रकारचं काम होऊ शकतं, हे त्यांनी दाखवून महायुती म्हणून विकासाचं काम जोरात चालू आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन बोलले की अनाकोंडा घेऊन जाईल, अशा वेगवेगळ्या प्रकारची टीका करतात. अरे जे घराच्या बाहेर पडत नाहीत त्यांच्याबद्दल काय मला विचारता तुम्ही? आम्ही काम करणारे लोक आहोत, फील्डमध्ये उतरून लोकांना भेटून लोकांना मदत करणारे लोक आहोत. आणि ज्यांनी कधी आता घरी बसलेल्या लोकांना कोण मतदार काय करतात? हिंदी हो गया. डोंबिवली में भूमि पूजन हुआ है इंटरनेशनल, इसका क्या कहेंगे? आज मैं बहुत खुश हूँ. डोंबिवली में इससे पहले भी कई डेवलपमेंट के प्रोजेक्ट हुए हैं और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, इन्होंने हजारों करोड़ के काम इस डोंबिवली, कल्याण डोंबिवली में, कल्याण लोकसभा में किए हुए हैं. उन्हें राज्य सरकार ने, मैं जब मुख्यमंत्री था तभी काफी जो यहाँ पर डेवलपमेंट के लिए फंड्स की आवश्यकता थी वो देने का काम किया है. केंद्र सरकार यानी आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी, उन्होंने भी खासदार श्रीकांत शिंदे को ये विकास के लिए कई प्रकल्प के लिए जो केंद्र सरकार से जो आवश्यक सहयोग है वो भी दिया है. इसकी वजह से यहाँ पर जो आवश्यकता है इस शहर को, आज देखिए यहाँ पर वर्टिकल इंडोर स्टेडियम बना है, यहाँ पर हर स्पोर्ट्स को यहाँ पर प्लेटफॉर्म दिया है, हर स्पोर्ट्समैन को यहाँ पर अपने टैलेंट दिखाने की एक उसको मौका दिया है. और ये बहुत बड़ी एक अपॉर्चुनिटी है और वो देने का काम डॉक्टर श्रीकांत शिंदे ने किया है. और उसके साथ ही हमारे देशभक्ति, राष्ट्रभक्ति, हमारे सेना के जवान जो लड़ते हैं सीमा पर, उनकी याद रखने के लिए हमेशा आणि आमचे माने साहब जो है, उन्होंने, वो रिटायर्ड ऑफिसर है और उनके संकल्पना से वो भी वॉर मेमोरियल बनाया है. वॉर मेमोरियल भी बहुत ही नमूना है, अच्छा, और बहुत ही अच्छा काम किया है. वहीं से देशभक्ति, राष्ट्रभक्ति की प्रेरणा मिलेगी. ये ऐसे काम जो है, ये ऑडिटोरियम, नाट्यगृह, सावित्रीबाई फुले, उसको रिनोवेशन हो रहा है, लोगों के लिए जरूरी है, कलाकारों के लिए जरूरी है. वो सब जो है लोगों के लिए जो चाहिए, क्या चाहिए, वो देखकर काम करने वाला सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, ये अपने काम में उसने कामयाबी पाई है, इसलिए मैं उसका अभिनंदन करता हूँ. हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे सर. सर भाई आदिल तुम्हारे साथ हम तुम्हारे साथ चला सरका मागे चला मागे
तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.